दिल्ली येथे जंतर मंतरवर जे नीटच्या अनुषंगाने जे काही आंदोलन चालू आहे, ज्याच्यामध्ये सोनम वांगचुक यांना काल परवा केंद्र सरकारने आणि दिल्ली सरकारने जी अटक केली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. खऱ्या अर्थाने सोनम वांगचुक जे आंदोलन करतायत किंवा ते कॉकरोच पार्टीच्या अनुषंगाने जे काही आंदोलन चालू आहे, याच्यामध्ये युवक सहभागी आहेत, देशभरातले लोक त्या ठिकाणी सहभागी आहेत, संस्था सहभागी आहेत. सर्वांचा एकच आवाज आहे की विद्यार्थ्यांवर जो अन्याय झालेला आहे, परीक्षेचं जे काही धोरण आहे केंद्र सरकारचं राज्य सरकारचं धोरण असेल, या बाबतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे किंवा त्या संदर्भामध्ये ठोस असं काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे, हे खास करून मागणी आहे. म्हणून आंदोलन सुरू होतं आणि हा एक देशभरातल्या लोकांचा आवाज आहे. युवकांनी त्या ठिकाणी मांडला. सोनम वांगचुक निमित्त झाले. त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी जे कॉकरोच पार्टीचे जे गवते किंवा कोणतरी जे आहे ते आंदोलन करतायत. हा सर्व लोकांचा आवाज आहे, लोकांचे विचार आहे. सरकारने त्याचा आदर केला पाहिजे. त्या धर्मेंद्र प्रधानचं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. खरं म्हणजे तर पंतप्रधानांचा राजीनामा द्यायला पाहिजे. परंतु आता इतकं दळभद्री सरकार आहे, यांच्याकडे राजीनामा म्हणजे काही मागण्याचं एकंदरीत लोकांमध्ये चर्चा अशी आहे की हे सरकार जबाबदार नाही, हे सरकार काही कोणत्या प्रकारचं उत्तरदायित्व घेणारं नाही आणि म्हणून अशा प्रकारचं आंदोलन दडपण्याचं काम केलं. जंतर मंतरवर आज या ठिकाणी संसदेला रॅली काढली होती संसदेवर युवकांनी, तर ती सुद्धा त्या रॅलीवर पण सुद्धा लाठीचार्ज झाला. हे सुद्धा योग्य गोष्ट नाही आहे. या देशामध्ये लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, लोकांना विचार स्वातंत्र्य आहे, संघटन स्वातंत्र्य आहे, त्याचा आदर केला पाहिजे आणि कोर्टाने सुद्धा याची खास करून दखल घेतली पाहिजे. केंद्र सरकारने दखल घेतली पाहिजे. दिल्लीतल्या सरकारावर केंद्र सरकारचा प्रभाव असतो गृह खात्यामध्ये, त्यांनी दखल घेतली पाहिजे आणि हे बरोबर नाही आहे. एकंदरीत देशात जे चालू आहे ते योग्य नाही आणि खास करून भाजपचे जे नेते आहेत, पंतप्रधान मोदी असतील, अमित शहा असतील, यांना लोकशाही मान्य नाही. हा खासून त्याच्यामधून संदेश जातोय. मला वाटतं लोकांनी जागृत व्हावं आणि या सरकारविरुद्ध एक प्रकारचं लोकांनी आंदोलन करावे किंवा आम्ही सुद्धा या सरकारचा निषेध करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.